छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव जे आहे ते दिमाखात साजरा केला जात आहे। नागपुरात सुद्धा अशा मोठ्या प्रमाणात उत्सव जे आहे साजरा करताना दिसत आहे। सकाळपासूनच जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजाला ते मानवंदना जे आहे ते ढोल ताशा पथकाने दिले। आपण बघू शकता की मोठा उत्साह सध्याच्या घडीला उपर राजधानीत दिसत आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जे आहे छत्रपती शिवाजी महाराज महाल चौक या ठिकाणी जे आहे ते ढोल ताशा पथकाद्वारे जे विविध पद्धतीने जे आहे ते मानवंदना केली जाते। मी सध्याच्या घडीला जे आहे ते नागपुरात आहे ना, आपल्यासोबत जे आहे ते दत्ता शिर्के आहे जे संयोजक आहेत। काय सांगाल, उत्साहाचे वातावरण संपूर्ण देशभरात आहेत, राज्यात आहे, कसं बघता काय यावर्षी एक आगळी वेगळी जे आहे ते चित्र आपण निर्माण केलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची ही 396वी जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे दैवत आहे आणि दैवताची जयंती आहे तर ती मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे, उत्साहात साजरी केली पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण काय असतो हे सगळ्या युवकांना माहीत आहे आणि तो इतिहास सगळ्यांना माहीत असल्या कारणामुळे हा जो तरुणाईचा जल्लोष आहे मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे। शिवराज्याभिषेक सोहळा समिती पण मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करत आहे आणि आमच्याकडे सकाळी 5 वाजता पालखी निघाली। पालखीनंतर पालखी चौकात आल्यानंतर महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला, त्यानंतर माल्यार्पण करण्यात आला, आरती झाली आणि त्याच्यानंतर हा पूर्ण जल्लोष सुरू आहे। काही मावळे सुद्धा आपल्यासोबत आहेत, लहान मावळे आहेत, उत्साहाचे वातावरण काय कसं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज ह्याला काय वाटतंय? बोल छान वाटतंय। अच्छा, काही मावळे आहेत, काय सांगाल? उत्साहाचे वातावरण आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, काय आजच्या तरुणांना आपण संदेश द्याल? माझा मुलगा 6 महिन्यांचा होता मोठा, तो आता 11 वर्षांचा आहे। तेव्हापासून मी इथे येते आहे। उद्देश फक्त हाच आहे की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहे आणि हा उत्साह, हा शिवजयंतीचा उत्साह मिस नाही करायचा आहे आम्हाला। त्यामुळे आम्ही दरवर्षी शिवजयंतीला आणि शिवराज्याभिषेक दिनला आम्ही दोन्ही वेळेस महाराजांच्या वेशेमध्ये माझ्या दोन्ही मुलांना घेऊन येते आणि साजरा करते। बघू शकता की मोठा उत्साहाचे वातावरण सध्या वेगळं नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही लहान मावळे आहेत आणि एकूणच आई सुद्धा उत्साहात आहे। ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं असेल देशात जो उत्साह आहे, राज्यात उत्साह आहे, असाच उत्साह सध्याच्या घडीला नागपूरमध्ये उपराजधानी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।